इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याच्या क्षेत्रामध्ये राहणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट्टा आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशन मध्ये, ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो, त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून अॅक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की सर्व अनुषंगाने गोष्टीचं नियोजन आपल्याला करायचे आहे. त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे. नंबर 1 की उद्याच्या दिवशी नाशिक शहर वगळून, नाशिक शहरच्या संदर्भामध्ये म्हणजे पाऊस राहणार आहे, परंतु त्याचा जो स्थानिक नियोजन आहे नाशिक शहर महानगरपालिकाचे सन्मान्य महापौर आणि सन्मान्य मनपा आयुक्त आज करणार आहे. परंतु नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे, इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल, या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे. सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा. आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये. काही रस्ते आपण बंद करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काही वेळात PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काही आदेश काही वेळात आपण आपल्या समोर देणार आहे. परंतु माझी सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना यही विनंती राहील की कारण नसताना आपण बाहेर पडू नये. पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे. ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारची अडचणी होणार नाही. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्र्यंबकेश्वर देवस्थानला येणं टाळावं. तशाच सप्तशृंगी गडमध्ये त्या परिसरामध्ये क्लाउड बसचा अंदाज नसेल तरी जोरात म्हणजे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या लो लाईंग रिजन्स आहेत, ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईंग रिजन्स आहेत, त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलंय. परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतोय, ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे, म्हणजे पहिला बंधारा आणण्याच्या पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी. जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली आहे की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे, ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत जो लो लाईंग रिजन्स आहे, जो नदीच्या साधारण पाणी स्तर प्लस 2 मीटरच्या रेंजमध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल, जनावरांचे गोठे असेल, त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यदि पाणी फ्लोला कुठल्या प्रकारची अडथळा असेल तर त्याला आता आज दुपारी स्वच्छ करून घेण्यासाठी सर्व नगरपालिकेला, ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेल्या आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असा असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही, याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तशाच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल, ज्यांच्या खाली सबसर्फेस फ्लो असेल, त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक बी नाही आहे, परंतु आपल्याकडे हे जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहे, त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या. PWD आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे ज्या काही मेकॅनिझम्स आहेत
त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावं. जो कालवा आहे, जो कॅनल्स आहे, त्याला रिकामी ठेवावा, सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो, ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे. हे सगळे गोष्टीचं नियोजन या अनुषंगाने करण्यात आलंय. आणि शेवटची गोष्ट आहे की अँब्युलन्सेस असेल, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी असेल, सगळेजण फील्डवर येणार आहे. त्याच्यासोबत जेसीबी या पोकलँड जो आपले अर्थ मुव्हर्स असतो त्यांचे आपण रेक्विजिशन विथ लेबर आपण केलेलं आहे, जेणेकरून या सगळ्याच्या अनुषंगाने काय काय म्हणजे आपली पूर्ण तयारी या संदर्भामध्ये असावं. काही ठिकाणी एक्सेस प्रिपरेशन पण आपण करतोय, जेणेकरून हे जो एपी सेंटर या लोकेशन यदि शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडथळा होणार नाही. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी या 5 तालुक्यामध्ये शाळा आणि कॉलेजेस उद्या बंद राहणार. आठवडी बाजार ओन्ली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ग्रामीण मध्ये बंद राहणार. आणि कारण नसताना प्रवास टाळण्याची सर्वांना सूचना परत देण्यात येत आहे. आणि शेतकरीला पण विनंती करण्यात येत आहे की कारण नसताना आपण शेतामध्ये पण जाऊ नये, बिकॉज फ्लड पाणीच्या लेवल अगर सडनली वाढला या घटला त्याच्यामध्ये काय प्रमाणात म्हणजे कुठल्या प्रकारचे अपघातात्मक धोका होऊ नये. शेवटचा विषय, आपल्याकडे असलेले जो वॉटरफॉल्स आहे त्या ठिकाणी पोलीस आणि होमगार्डच्या माध्यमातून आणि आपदा मित्रांच्या माध्यमातून आपण बंदोबस्त ठेवणार आहे. आणि त्यासोबत जो आपले जो लो लाईंग ब्रिजेस आहे त्या ठिकाणी पण आपले म्हणजे डायव्हर्जन्स आणि रोड ब्लॉकेजेस राहणार आहे, जेणेकरून तिथे कुठल्या प्रकारची गर्दी होणार नाही. आणि एसडीआरएफ धुळेची एक पथक नाशिक शहरामध्ये आपण म्हणजे रेडी अवस्थेत ठेवणार आहे की यदि कधी डिप्लॉयमेंटची गरज पडली तर आपण करणार. त्याच्यासोबत रेल्वे विभागाला पण आपण कल्पना दिलेली आहे, क्योंकि इगतपुरीचा जो मार्ग आहे ते मोठ्या प्रमाणात या मुंबईला जोडणारे आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असलेला मार्ग आहे. तर त्या ठिकाणी इगतपुरी च्या भागासाठी या जो हवामान खात्याचा अंदाज आहे